नाही, आमचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक विचारधारा आहे. ती विचारधारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती एक विचारधारा आहे. आणि मला असं वाटतं की ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. आणि आमचं म्हणणं आहे की आदरणीय पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, ते तुमच्या भारतीय जनता पक्षाबरोबर जात नाही आहेत, म्हणून तुम्ही त्यांच्या घरावर हल्ला करणार, तुम्ही त्यांच्या पक्षावर हल्ला करणार, त्यांनी स्थापन केलेलं चिन्ह काढून घेणार, पक्ष काढून घेणार. ही दडपशाही नाही तर काही लोकशाही आहे. ही दडपशाही आहे आणि या दडपशाहीच्या विरोधात आम्ही लढायचा निर्णय घेतलेला आहे. जे होईल ते बघितलं जाईल. हारेंगे या जीतेंगे लेकिन लड़ के करेंगे. ना दिल्ली के सामने झुके हैं ना कभी झुके. कारण का आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. तुम्ही बघा, परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री ते म्हणतात ती बाळासाहेबांची सेना त्यांची आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना किंवा उद्धवजी नंतर कोणी दिल्लीला जायचं का पालकमंत्री पदासाठी? मग जर शिंदेंचा ओरिजिनल शिवसेना असेल आणि बाळासाहेबांची सेना असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत का शिवसेनेचे आहेत? भारतीय जनता पक्षाचे असतील तर ठीक आहे, दिल्लीत गेले. पण महाराष्ट्राच्या शिवसेनेतला दिल्लीत काय काम? तुम्ही दिल्लीत कशाला जाता पालकमंत्री पद करायला? तुम्ही इथे ठरवा ना. याचा अर्थ ही अदृश्य शक्तीच चालवते ना. तुम्ही विचार करून बघा. सगळं दिल्ली दरबारी का जातं? मग मराठी अस्मिता कुठली आणि बाळासाहेबांची शिवसेना असूच शकत नाही. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमची वैचारिक लढाई आहे. आमची कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही. आमची लढाई वैचारिक आहे. आम्हाला त्यांची धोरणं पटत नाहीत. लोकांमध्ये भांडणं लावा. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देतो म्हणायचं, दिलेलं नाही. महागाई कमी केलेली नाही. आणि वर्स्ट म्हणजे आत्ता त्यांनी घेतलेला सगळ्यात वाईट निर्णय म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट दे. सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचा स्थापना त्याची सुरुवात त्यांनी हळूहळू केलेली आहे. मग जे कमिशन आहे MPSC आणि UPSC ची परीक्षेला बसायलाच नको, कॉन्ट्रॅक्ट घ्या आणि नोकरी लागा. आणि तो कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलेला आहे? भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला. मला नाही चालणार. माझी मुलं जर UPSC आणि MPSC ची परीक्षा द्यायला कष्ट करतात, आई वडील किती कष्ट करून दिल्लीला पोरांना पाठवतात आणि मग नोकरी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टदाराकडून मिळणार असेल जो आमदार आहे, नाही चलेगा ये. का म्हणून आमच्या मुलांनी करायचं? आमची मुलं मेरिटवर पास होत आहेत त्या MPSCच्या परीक्षेला, मग त्याला काही किंमतच नाही. MPSC UPSC बंद करून टाकणार, सगळं कॉन्ट्रॅक्टवर करणार तुम्ही, आणि ते पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या नावाने. हा भ्रष्टाचार नाही तर काय? आणखीन एक गोष्ट मला सांगा, जर कॉन्ट्रॅक्ट सगळं आलं तर मग आरक्षणाचं काय होणार? प्रत्येक गोष्ट जर कॉन्ट्रॅक्टमध्ये, परमनंट नोकरीला आरक्षण असतं, करेक्ट? आज भारतीय जनता पक्षाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आरक्षणाला मानेल आणि सगळ्यांचंच आरक्षण डोक्यात येईल. आरक्षण राहणारच नाही. मग हे न्याय आहे का अन्याय आहे तुम्ही ठरवा. मला वाटतं पूर्ण अन्याय आहे. हे सगळी धोरणं, आमची लढाई त्याच्यावर आहे. आता एवढा कांद्याचा प्रश्न आहे, मी 4 महिन्यापासून सांगते की कांद्याला भाव द्या. तो पडलाय कारण जगामध्ये कांदा सरप्लस आहे. माझ्यापेक्षा शेती तुम्हाला जास्ती कळते. कांदा जगामध्ये कमी आहे आणि भारतात सरप्लस आहे. परदेशात पाठवून द्या. अहो, मोठी घराणी पण 40% टॅक्स भरत नाही. पण ह्या आता कांद्याचा शेतकरी कोण आहे? जो अल्प उधारक, कमी पाण्यात कांदा पुसतो, करेक्ट? मग त्याच्यावर तुम्ही 40% टॅक्स लावणार आणि पाठवणार. जे हाय ब्रॅकेट स्लॅब्स असतात ना, सगळ्यात मोठे पैसेवाले लोक पण या देशात 40% टॅक्स भरत नाहीत. त्या 40% टॅक्स या कांद्याच्या अल्प उधारक शेतकऱ्याला लावलाय. हे पाहिजे तुम्हाला सरकार? सोयाबीनला 12,500 रुपये भाव होता महाविकास आघाडीमध्ये. आज किती आहे? आज रोग लागलाय त्याला सगळ्याला. गेलेत कृषी मंत्री तिथे? गेलेत कोणी? तिथे नांदेडला 41 लोक गेलेत.
ज्या विमानाने तुम्ही पालकमंत्री पदासाठी गेला दिल्लीला, ते विमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री नांदेडला जाऊ शकत नव्हते. ते काय ट्रेननी आणि एस टीनी नाही गेले दिल्लीला, प्रायव्हेट प्लेननी गेले. मग प्रायव्हेट प्लेननी तुम्ही दिल्लीला जाऊ शकता पालकमंत्री पदासाठी, पण तुम्हाला 41 लोक गेले, त्यातली 12 मुलं आहेत, लहान तानी मुलं आहेत. कधी त्या आईच्या दुःखाचा विचार केलाय? काय ती आई जात असेल? इतकं असंवेदनशील हे सरकार आहे. अशा सरकारवर आम्ही काम करावं? नाही करणार. किती किंमत मोजावी लागली तरी मोजू, पण मोडेन पण वाकणार नाही या दिल्ली दरबाराच्या समोर. नाही का? कारण का जो गलत है वो गलत ही है. माणसाच्या आयुष्याची किंमत तुम्ही ही लावली. यांच्याकडे मेट्रोला पैसे आहेत. मी मेट्रोच्या विरोधात नाही आहे, पण यांच्याकडे मेट्रो बांधायला पैसे आहेत, ह्यांना पक्ष फोडायला पैसे आहेत, ह्यांना खोके सरकारला खोके वाटायचे वेळीच पैसे आहेत, पण औषधाला पैसे नाहीत. त्यांच्याकडे शाळा बंद होत आहेत आणि दारूची दुकानं वाढत आहेत. हे खोके सरकारचे उद्योग आहेत. आमदार फोडायला खोके पैसे आहेत त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे नांदेडच्या हॉस्पिटलला पगार द्यायला पैसे नाहीत, संभाजीनगरला पैसे नाहीत त्यांना हॉस्पिटलला द्यायला. मग असं सरकार तुम्हाला पाहिजे जे तोडून फोडून खोक्याचं सरकार पाहिजे, का तुम्हाला आरोग्य देणारं सरकार पाहिजे? तुम्हाला खोके सरकार पाहिजे जो ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करणारे, लोकांना भीती दाखवणारे, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त करणारे, का तुम्ही शाळा चालवणारं पाहिजे? अहो, चव्हाण साहेबांच्या नावाने चव्हाण साहेब इथे येऊन गेलेले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदच्या शाळा गाव वाडी वस्तीपर्यंत पोहोचवला. त्या बंद करून आज क्लस्टरचं हे सुरू करतंय. हे होणार आहे का? आणि ते पण प्रायव्हेट कंपनीजला देणार. म्हणजे उद्या माळेगावच्या शाळेला दुसऱ्या कुणाचं नाव येणार, मग तुम्ही ते पण आता कॉन्ट्रॅक्टवर घेणार. मग सगळंच प्रायव्हेटायझेशन होणार. जिल्हा परिषदची शाळा पण प्रायव्हेट होणार आणि दारूची दुकानं वाढणार. मात्र दारूच्या दुकानाला वावा भले भले, पण शिक्षणाला नाही, औषधाला नाही, सोयाबीनला नाही, कांद्याला नाही, दुधाला नाही, साखरेला नाही, धानला नाही. सगळे एक्सपोर्ट पॉलिसी काय आहे मला सांग. प्रत्येक गोष्ट माझी लढाई, मी पुन्हा पुन्हा सांगते, माझी लढाई कुणाबरोबरच नाही. मी संविधानाने जगते. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार आहे. आजकाल आपल्यावर पण कोणी उठतं आणि आदरणीय पवार साहेबांवर काही बोलतं. आम्ही लक्ष देत नाही. ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे काही बोलायचा. पण ही परिस्थिती असताना धोरण म्हणून हे तुम्हाला योग्य वाटतं का आणि पटतं का नाही मला सांगा. प्रश्न असा आहे की आता तुम्ही शाळेचा जो विषय मांडला, जवळजवळ 8,000 प्राथमिक शाळा आणि 25,000 महाविद्यालय हे खाजगीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे. याच्यावर आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका? नाही, आम्ही त्याचा अर्थातच विरोध करणार. मी ऑलरेडी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय मागच्या आठवड्यात. हे GR आल्या मी पत्र लिहिलंय. माझ्या ट्विटर अकाउंटवर असेल पण ते पत्र, की हे गलत आहे. आमचं काय म्हणणं आहे, चांगली शिक्षण एखादी, आता आपली IT आहे, कल्याणींना मदत करायची आपली मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, जरूर करा, माझा काही विरोध नाही त्याला, पण खाजगी करणारा मला आहे. हे जे आणि संविधानामध्ये कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, संविधानिक अधिकार आहे की प्रत्येक या देशातल्या मुलाला आणि मुलीला मोफत शिक्षण द्यायचा निर्णय हा संविधानात आहे. हा देश संविधानाने चालतो, कोणाच्याही मर्जीने चालत नाही. ते गेल्या 3-4 दिवसापूर्वी भाजप जिल्हाध्यक्षांची सभा झाली, त्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते की जसं आमच्याकडे केरळमध्ये गेलं, पश्चिम बंगालमध्ये गेलं किंवा महाराष्ट्रात गेलं की आमच्याकडे नरेंद्र मोदी नावाचा एक चेहरा आहे दाखवण्यासाठी, पण इंडिया आघाडीकडे असा कोणताही एक चेहरा यांच्याकडे नाहीये. हे सगळे म्हणून पुढे येत आहेत. तर आपण आपल्या वतीने इंडिया आघाडीच्या वतीने एक चेहरा पुढे आणणार आहोत का? मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर की सरपंच टू प्राईम मिनिस्टर सगळ्या इलेक्शनकडे त्यांच्याकडे एकच चेहरा आहे. करेक्ट? सरपंचाचं इलेक्शन असलं तरी तेच आणि प्राईम मिनिस्टर असलं तरी तेच. करेक्ट? आमचं म्हणणं आहे त्यांची टीम कुठे? सरकार यंत्रणा ही टीमने चालते. मनमोहन सिंगजी यांची टीम आणि मनमोहन सिंगजी ॲज अ लीडर. तुम्ही जेव्हा जेव्हा इतिहास या प्राईम मिनिस्टरचा उल्लेख करेल तेव्हा वन ऑफ द फायनेस्ट प्राईम मिनिस्टर्स म्हणून मनमोहन सिंगजींचंच नाव घेतलं जाईल, कारण का ते लीड करत होते आणि त्यांची एक आउटस्टँडिंग टीम होती. मला तुम्हीच विचार करून सांगा, परवा महिलांचं विधेयक पार्लमेंटमध्ये पास झालं, लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया, त्यांचं भाषण ऐकलं नाही? प्लीज यूट्यूबवरून काढा, नाही का?
या देशाचा कृषी मंत्री कोण आहे सांगा मला. ते कुठल्या जिल्ह्यातले आहेत, काय काम करतात, किती वेळा टी व्हीवर येतात, एवढा दुष्काळाची परिस्थिती आहे, तोमरजींनी काय केलं तुमच्या आणि माझ्यासाठी. एक नितीन गडकरी सोडले तर कोण हाय परफॉर्मिंग या सरकारमध्ये. सरकार एक माणूस चालवत नाही हो, दडपशाही नाही, लोकशाही आहे. टॅलेंट करून आपण करायचं असतं. एवढं मोठं G20 झालं, आनंद आहे. तुमने क्या पाया, तुमच्या जोळीत काय पडलं, तुमच्या पत्रात काय पडलं मला सांगा ना. G20ने खर्च तर एवढा माफ झाला, ठीक आहे, अनेक वेळा G20 झाले, काय पहिलं नाही आणि शेवटचं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांचा एक चेहरा असला तरी तो एकच चेहरा आहे. इथे आमच्याकडे टीम आहे आणि ते NDA म्हणून जातात. तुम्ही बघा त्या दिवशी पण आपण जेव्हा करतो UPH इंडियाची मीटिंग असते ती सर्वसमावेशक आहे. त्यांच्याकडे तुम्ही बघा NDAच्या मीटिंग झाल्या तेव्हा एकच चेहरा होता आणि सगळे चालले होते हार घालायला. असं नाही होत. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. ताई, आदरणीय पवारसाहेबांची विचारधारा जी आहे ती सर्व धर्मनिरपेक्षेची भावना आहे. परंतु पवारसाहेबांच्या विचाराला तडा देऊन जी मंडळी आज बाहेर पडलेली आहेत, उद्या ती मंडळी जर आपल्याकडं विश्वासाला तडा देणारी मंडळी जर आली तर आपण त्यांचा स्वीकार करणार का. मला वाटतं पवारसाहेब त्याच्याबद्दल परवाच इंडिया टुडेच्या कॉन्फरन्समध्ये बोलले, त्याच्यामुळे परत त्या विषयावर बोलणं मला गरजेचं वाटत नाही. स्वतः त्याच्यावर बोलले. काही सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणापासून प्रचंड तेढ निर्माण झालेली आहे. आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक समाज आरक्षणासाठी भूकेलेला आहे आणि तो त्यांना गरजेचा आहे. अशा अवस्थेमध्ये देशातील बिहारसारख्या राज्याने जातीने गणना केलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही आग्रही राहाल का की जातीने. अरे मी तर पार्लमेंटमध्ये 2-3 वर्ष झालं मागते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेक वेळा पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड, मी पार्लमेंट का म्हणते कारण का ते या देशातलं सर्वोच्च लोकशाहीचं मंदिर आहे. त्याच्यामुळे ऑन रेकॉर्ड मी म्हणले की या देशामध्ये मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाची मागणी आहे आरक्षणाची. सरकारने बिल आणावं, आम्ही पूर्ण ताकदीने त्याच्या मागे सरकारला सपोर्ट करू, कुणाचंही सत्ता असली तर. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जातीय जनगणना ही झालीच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे. अनेक वर्षांची आमची मागणी आहे. आणि परवाही महिला विधेयक आणलं तेव्हा तुम्ही बघितलं असेल, महिला विधेयक आणल्यानंतर आम्ही त्याचं स्वागत केलं. एखादा मोठा सामाजिक परिवर्तन होणार असेल तर त्याचं स्वागतच होईल आमच्याकडून. आणि कुणाचीही सत्ता असली तरी चांगल्या कामासाठी जे देशाच्या हिताचं आहे आम्ही पूर्ण ताकदीने जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू, कारण का ते राज्याचं हिताचं आहे. तिथे आम्ही राजकारण आणणार नाही. पण जर चुकीचे निर्णय घेतले तर ताकदीने लढू. आता तुम्ही महिला आरक्षणाचं बिल आणलं तेव्हा बघा, आम्ही बिल आणलं आणि तिथे ते नवीन काहीतरी त्या नवीन बिल्डिंगमध्ये लॅपटॉप तो कळवला होता. तर काही ठिकाणी डाउनलोड होत होतं बिल, काही ठिकाणी होत नव्हतं. आणि योगायोगाने मनीष तिवारी माझे सहकारी मागेच बसले होते आणि त्यांनी हाक मारली, सुप्रिया लवकर ये, तुझा तो लॅपटॉपला डाउनलोडलाच येते. म्हटलं काय झालं, तो हसायला लागला. म्हटलं सुप्रिया और एक जुमला. म्हटलं काय म्हणतोयस मनीष. म्हटलं तू बघ ना. म्हटलं काय. त्यांनी डाउनलोड केल्यावर आमच्या लक्षात आलं की महिला विधेयक आणलं, चेकवर नाव आमचं आहे, सिग्नेचर आहे, पण तारीख नाही आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे विधेयक आणलं, त्याच्यात 2 अटी टाकल्या की याच्यामध्ये जनगणना ही झालीच पाहिजे आणि मतदारसंघाचं डिलिमिटेशन झालं. डिलिमिटेशन 27 मध्ये होणार आहे आणि जनगणना सरकार करेल तेव्हा. या 2 गोष्टी झाल्या नाही तर 29 मध्ये पण होणार नाही. म्हणजे और एक जुमला. याच्यामुळे पूर्णपणे तुम्ही बघा, दिल्लीत जल्लोष झाला, देशामध्ये कुठेतरी काहीतरी झालं का, काही नाही. कारण का ते फसवलं होतं. 5 दिवसाचा एवढा मोठा खटाटोप करून आम्हाला बोलवलं. का नाही आरक्षणावर चर्चा केली, का नाही मागावर केली, का नाही बेरोजगारीवर केली, का नाही या सगळ्या विषयांवर चर्चा केली. हेच तर मूलभूत प्रश्न आहेत या देशामध्ये. बेरोजगारी हा सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि महागाई मोठं आव्हान आहे. त्याला बगल देऊन नको त्या गोष्टीत आपल्याला अडकवायचं. आणि दुसरी गोष्ट की मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या मागे. सरकारने बिल आणावं, आम्ही ताकदीने त्यांच्यावर उभं राहून पास करू. पण भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक बोलतं आणि दिल्लीत एक बोलतं. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल इथे
माळेगावला गोविंद बागेच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण दे. सगळ्यांनी तुम्ही ऐकलेलं आहे. 9 वर्ष झाली इथेपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. का नाही धनगर समाजाला आरक्षण दिलं? याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि मी जेव्हा जेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलते तेव्हा समोरून असं येतं की धनगर समाजाला आरक्षण देऊ नका अशी भारतीय जनता पक्षाची ऑफिशियल दिल्लीची लाईन आहे आणि ती रेकॉर्डवर आहे. त्याच्यामुळे मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ते भारतीय जनता पक्ष काही करणार नाही. तुम्ही बघाल मी काय म्हणते. कारण का ते महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात. जरांगे पाटलांनी 14 ऑक्टोबरची डेडलाईन दिलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आणि त्यांनी ज्यावेळेस राज्यामध्ये संवाद यात्रा सुरू केलेली आहे त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद होत आहे. 100 एकरावरती त्यांनी सभेचं नियोजन केलेलं आहे. एका बाजूला ही सगळी प्राप्त स्थिती आणि दुसऱ्या बाजूला आता आपण म्हटलं की आरक्षणाचा मुद्दा हा कदापि निकाली निघणार नाही. नाही तुम्ही नाही कदापि निकळणार नाही. कारण का ते दिल्लीत एक बोलतात आणि महाराष्ट्रात एक बोलतात आणि ते रेकॉर्डवर आहे. मी काय वेगळं तुम्हाला सांगत नाही आहे. रेकॉर्डवर आहे पार्लमेंटच्या सगळ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जरांगे पाटलांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा अमानुषपणे जालन्यामध्ये ह्याच गृह मंत्रालयाने ज्या पद्धतीने या राज्यातल्या महिला पुरुष मुलांवर जो हल्ला केला त्याचा मी जाहीर निषेध किती केला तरी कमीच आहे. एक. दुसरं तिथे पहिले पोचणारे आदरणीय पवार साहेब आहेत. त्याच्यानंतर सगळे नेते गेले. भारतीय जनता पक्ष पण नंतरच गेला. आणि महत्त्वाची गोष्ट की जरांगे पाटलांना भेटायला जालन्याला देवेंद्र फडणवीस का नाही गेले? कारण का त्यांच्या डिपार्टमेंटनी हल्ला केला होता त्या लोकांना. तर देवेंद्र फडणवीस का नाही जालन्याला गेले? केंद्रामध्ये एक असा ठराव झाला की प्रत्येक जिल्हा वाईज जिल्हा आरोग्य केंद्र दिलं जाणार, जिल्हा रुग्णालय दिलं जाणार. मग तो आज आपल्या जिल्हा ह्याच्यामध्ये जिल्हा रुग्णालयाचा तो प्रश्न सुटला. जुमला और एक जुमला. या सरकारने सांगितलं होतं ओबीसीसाठी प्रत्येक डिस्ट्रिक्टला आम्ही हॉस्टेल काढली का? अरे जुमलेबाज सरकार आहे. भारतीय जनता पक्ष नाही आहे. ते हे जे म्हणतात ना उद्धवजी भ्रष्ट जनता पार्टी. मी तर उद्धवजींच्या एक पाऊल उद्धवजींना परवानगी घेऊन पुढे जाते की ती भ्रष्ट जनता पार्टी नाही उद्धवजी, ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे. नुसता जुमलेबाजी. सांगा ना तुम्ही. बघा ना नोकऱ्या आल्या का? 15 लाख आले का? महागाई कमी झाली का? बेरोजगारी कमी झाली का? आरक्षण मिळालं का? किती गोष्टी मी तुम्हाला सांग. ओनली जुमला. पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादांना दिलेला आहे. तर लोकसभेला काय भाजप वेगळी रणनीती आपणार आहे? आता मला कसं माहिती असेल? ते त्यांची आखणं ना, मला थोडी सांगणार. अजितदादांना ताकद दिली जाते त्या ठिकाणी. मग त्याच्या माझ्या इलेक्शनचा काय संबंध? दुसरा प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणापर्यंत म्हणजे 2019 पर्यंत जे राजकारण होतं ते सगळं मार्ग होतं असं म्हटलं जातं. करेक्ट आहे. पण 2019 नंतर जे युतीत भाजप आणि शिवसेना लढले, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढले, मित्रपक्ष लढले. त्या निवडणुकीनंतर असं झालं चमत्कार केला की शिवसेनेने अगदी खालच्या पातळीवर जाऊन देखील राष्ट्रवादीवर टीका केली होती. इलेक्शनमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेवर टीका केली होती. अशा परिस्थितीत युतीला माइंडेड होता, ब्रँडेड होता लोकांचं जन्म होतं. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे साहेबांचं काही व्यक्तिगत मत असेल किंवा त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल ते पवार साहेबांच्या मदतीने 3 पक्षांचं सरकार आलं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. नंतर परत शिवसेनेतलेच काही लोक बोलून एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतंत्र गट केला, ते सरकार केलं. आता परत राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय दादांनी काही आमदार घेऊन तिकडे गेले. ते गेल्या 3-3.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पक्षाच्या दृष्टिकोनातून जनतेमध्ये थोडीशी उदासीनता आहे. मान्य. एक तर या काळामध्ये कुठले उद्योगधंदे महाराष्ट्रात आले नाही. Correct. महाराष्ट्र कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगत झाली नाही. करेक्ट. असं असताना दीपक केसरकर जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना सुद्धा माहित नाही उद्या आपण राहू किंवा नाही. अशी परिस्थिती सगळ्या विचित्र झालेली आहे. जनसामान्यामध्ये इतका असंतोष आहे, पक्षाबद्दल असतील, नेत्याबद्दल असतील किंवा सगळ्यांबद्दल. तर त्याच्याबद्दल आपलं काय नाही, माझं एक मत आहे की महाविकास आघाडीची जेव्हा स्थापना झाली त्याच्या देशात सगळ्यात चांगलं कोविडचं काम महाराष्ट्राने केलं. आणि मी म्हणत नाही, केंद्र सरकार म्हणते. राजेश टोपे या राज्याचे आरोग्यमंत्री झाले आणि देशामध्ये दिल्लीच्या वर्तमानपत्रात यायचं की राजेश टोपेने ये कहा. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं कोविडमधलं काम
कोणीच खोडून काढू शकत नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाला पण कबूल करावं लागतं दिल्लीमध्ये की अप्रतिम काम त्या काळात झालं. त्यामुळे 2.5 वर्षातलं 1.25 वर्ष कोविडमध्येच गेलं. सगळ्यांनी चांगली कामं केली आणि तेव्हा खोकेबोकेमधून नाही झालं. त्याच्यानंतरची जी तोडाफोडी सेनेची झाली ती खोक्यांनी झाली आणि त्यावेळीच भारतीय जनता पक्षाने हे नवीन कल्चर महाराष्ट्रात आणलं. महाविकास आघाडीच्या स्थापनात असं नव्हतं. तो अस्मितेचा प्रश्न होता महाराष्ट्राचा. काही ह्या प्रश्नाला जोडून एक नाही विषय नाही, मला एक पूर्ण करू एक थोडं. त्याच्यामुळे खोक्यांचं कल्चर आणि पक्ष आणि घरं फोडण्याचं कल्चर हे भारतीय जनता पक्षाचं पाप आहे महाराष्ट्रामध्ये. आणि फक्त महाराष्ट्रात नाही करत, देशात करत. ऐकलं नाही की घर फोडणार, ऐकलं नाही तर ईडीची नोटीस पाठवणार, ऐकलं नाही तर CBIची नोटीस. आत्ता पवारसाहेबांच्या मागे का ते लागले? इतके वर्ष पवारसाहेब तुमचे गुरु होते, इतके वर्ष पवारसाहेब तुमचे सगळ्यात फेवरेट होते. मग असं काय पवारसाहेबांनी केलं की तुमची इतनी नाराजी? कारण का पवारसाहेब तुमच्यावर जायला तयार नाही. मग तुम्ही त्यांचा पक्ष पण अडचणीत आणणार, त्यांचं घर पण फोडणार, त्यांना किती त्रास दिला तरी मी देणार, कारण का तुम्ही माझ्यावर येत. मग ही लोकशाही आहे का दडपशाही? दडपशाहीच झाली नाही. कशी लोकशाही झाली मला सांग. हे दुर्दैव आहे ज्या पद्धतीने. माझं म्हणणं ना तर इलेक्शन घ्यायला पाहिलं होतं. मिड टर्म इलेक्शन घ्यायचं. महाराष्ट्रातली जनता ठरवेल, मायबाप जनतेला अधिकार येतो, पण तसं करणार नाही ते. आणि मला एक सांगा, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट न यायला कारण काय? 200 आमदार आहेत आणि 300 खासदार आहे. इन्व्हेस्टमेंट काय येत नाही? कारण काय? हीच अदृश्य शक्ती ही वळवते दुसरीकडे. तर हे पाप सगळं भारतीय जनता पक्ष आणि त्या अदृश्य शक्तीचं आहे. हे बाकीच्या पक्षांचं नाही आहे, ना राष्ट्रवादीचं आहे, ना शिवसेनेचं आहे, ना काँग्रेसचं आहे. हे फक्त आणि फक्त हे कल्चर आणि नवीन राजकारण हे भारतीय जनता पक्षाने आणलं. देशात कधीच नव्हतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी अस्मिता आहे. ऑफकोर्स आहे. दडपशाही करून त्याला मराठी अस्मितेत दाब देण्याचा प्रयत्न होतो. 101%. तुम्हीच बघा ना, बाळासाहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे मराठी, शरद पवार मराठी आणि देवेंद्र फडणवीस मराठी. मराठी म्हणजे कोण? चव्हाण साहेबांच्या भाषेमध्ये महाराष्ट्रात व्यक्ती जो राहतो तो मराठी माणूस. ते तिघं मराठी नाहीत. तिघही यातले दोन्ही पक्ष मराठी नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शून्यातून मराठी माणसांनी काढला, शिवसेना मराठी पक्ष शून्यातून काढला. आणि भारतीय जनता पक्ष जरी केंद्रातला मंत्री असला, अपमान कुणाचा केला? मराठी माणसाचा. फडणवीसांचे 105 आमदार असताना त्यांची इच्छा नव्हती असं तेच म्हणालेत. मी त्यांच्या तोंडात शब्द घालत नाही. ते स्वतः म्हणलेले आहेत की मुख्यमंत्री पद मी म्हणलं मी पक्ष चालवतोय. ते म्हणलेले आहेत, मी म्हणत नाही आहे. मी कुणावर कधी आरोप करत नाही आणि खोटं मी बोलतच. जर असं मला बोलायचं नसेल तर मी गप्प बसते. तर ह्या 3 मराठी माणसाचं मग सगळं यंत्रणा चालणार कुठे? तर दिल्लीवरनं. अदृश्य शक्ती. तर ही अदृश्य शक्ती जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पालकमंत्र्यासाठी जर दिल्लीला जावं लागत असेल, त्याच्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याला जोडून माझा प्रश्न आहे. त्यांचा पण एक होता. तुम्ही म्हणता की भाजपने घर फोडलं, पक्ष फोडलं. तर आता ही सद्यस्थिती तर राष्ट्रवादी 2 गट पडल्याचे निश्चित होते, पण ते गट जुळवण्यासाठी आपण दादाला हात देणार. माझं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सेना, मला माझ्या मनातून विचारलं तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र केलं पाहिजे. कारण का महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी. कारण हा दिल्लीतला अदृश्य हाताला महाराष्ट्राचं काहीही पडलेलं नाही. त्यांना फक्त त्यांचं भलं होणं एवढ्यातच इंटरेस्ट आहे. मला सांगा ना, सत्तेमध्ये 1.25 वर्ष आलं हे नवीन सरकार येऊन. 1.25 वर्षात कुठली मोठी गोष्ट जी ह्या सरकारने केली आहे महाराष्ट्रातल्या, ज्याच्यात तुमचं भलं झालं किंवा तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला? आणि मेट्रोनी आपल्या आयुष्यात मेट्रो 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 मी त्यांच्या माझा मेट्रोला विरोध नाही, पण मी जर सत्तेत असते तर मी महाराष्ट्रात मेट्रो आणली नसती. मी पहिली महाराष्ट्रातली ST ती नीट केली असती. आणि जे फुकट दिलं ना सगळ्यांना पास, त्याच महिला माझ्याच लोकसभा मतदारसंघातल्या सांगतात, ताई पास तो दिला पण STच येत नाही. उपयोग काय त्या पासचा? पहिला खर्च त्यांनी सगळ्या ST आणि स्टेट ट्रान्सपोर्ट आणि सगळ्या स्टेट म्हणजे पुण्याची बस, नागपूरची बस, सगळ्याच्या बसेस आहेत PMPL, यांना पैसे द्यायला पाहिजे. सगळी हॉस्पिटल्स नीट करायला पाहिजे ज्या पद्धतीने हे झाले. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या शाळा नीट करायला पाहिजे. ह्याच्यात निधी टाकला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर काय विकास 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 कुठे आहे तो विकास? आणि इन्फ्रास्ट्रक्चर नुसतं होत नाही हो, माणसं जगली पाहिजे.
एवढा मोठा हायवे करणार तुम्ही, इथून तिथे समृद्धी मार्ग, तिथे रोज ॲक्सिडेंट होऊन उपयोग काय त्याचा? आणि त्या समृद्धी मार्गावर जाण्याला रस्त्याला तर आमच्या मुलांना शिक्षण मिळालं नसेल, आमची पोरच जर त्या नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये जगणार नसतील, तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं मी काय करू? जर सोयाबीनला भाव मिळणार नसेल, कांद्याला भाव मिळणार नसेल, माझा कांदा इथून परदेशात जाणार नसेल, तर काय करू त्या रस्त्याचं? मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, मी पुन्हा पुन्हा सांगते, पण आयुष्यात कुठल्या गोष्टीला कधी प्राधान्य दिलं पाहिजे हेही कळलं पाहिजे. आणि नाहीतर खोके आहेतच, खोके द्या आणि पक्ष फोडा. त्यात प्रश्नानुसार एक प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः त्यातल्या बारामतीतली जी जनता आहे ती अगदी पवार फॅमिलीवर मनापासून प्रेम करणारी आहे. म्हणजे साहेब असतील, दादा असतील, तुम्ही असेल, अशा प्रसंगी त्यांच्या मनामध्ये प्रचंड असं एक संभ्रमावस्था आहे की नक्की काय होणार, कसं होतं ताई? तुम्ही आला की पदाधिकारी जे आहेत ते तुमच्यावर येतात, ते दादांकडे येतात. त्यात मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण सर्वसामान्य जनतेच्या मनातली जे काही थोडीशी संभ्रमावस्था आहे ती कधी दूर होणार? पवार साहेब बी आपलेच वाटतात, ताई बी आपल्याच वाटतात, तर दादा बी आपलेच वाटतात. पण आम्ही आहोतच तुमचे. त्याच्यात आपल्या चांगल्या बासुंदीमध्ये मीठ गाळण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाने केलं. तर हे सगळं जे केलं ना, कट कारस्थान सेनेवर असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, हे सगळं भारतीय जनता पक्षाचं पाप आहे. थोडं विचार करून बघा. मिठाचा खडा त्यांनी टाकलेला आहे महाराष्ट्रामध्ये. पक्ष फोडलं, त्यांचाच मिठाचा खडा. आपली इन्व्हेस्टमेंट जाणं कुणाचं चूक होती? भारतीय जनता पक्षाने तोच अदृश्य शक्ती आहे ना. त्यांनी पण पक्ष फोडले, घर फोडले, इन्व्हेस्टमेंट्स केली. म्हणजे मी फक्त माझं म्हणत नाही, तुम्हाला असं वाटेल अरे यांच्या कुटुंबाचं दुःख आम्हाला काय त्याच्यात, माझ्या कुटुंबाचं दुःख बाजूला ठेवा. तुमच्या पण मुलाची नोकरी होतीच ना, मग त्याच्यात जसं माझ्या मुलांचं नुकसान झालं तसं तुमच्याही मुलांचं नुकसान झालं. आता जे कॉन्ट्रॅक्टचं कामचा उद्योग चाललेला आहे त्याच्यात जर माझी मुलगी MPSCला बसणार, UPSCला, तर तुमचीही मुलं बसणार आहेत. आणि तो कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिला? भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला. हे बरोबर आहे? मग मीठ कोण टाकतंय? भारतीय जनता पक्ष. अदृश्य शक्ती कोण आहे ती मला माहिती नाही, तुम्ही बघा, शोधा. मला एक म्हणायचं आहे की आपलं सगळ्यांचं टार्गेट एकच आहे, काही जरी झालं तर आपण केंद्रातून भाजप सरकारची सत्ता उलटायची आहे. आणि वैयक्तिक म्हणून नाही, पॉलिसी लेवलला सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. याच म्हणजे पॉलिसी लेवलला. आम्हाला वैयक्तिक काय कुणाची आहे? हे जर आपलं सगळ्यांची समतावादी भूमिका असेल तर मग इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीवर नाकारलं जाते. कोण म्हणलं नाकारलं जातंय? घेतलं जात नाही असं. आम्ही स्वागतच करतोय त्यांचं. उद्धवजी बोलतायत, राहुलजींची त्यांची एक मीटिंग झाली आहे. आदरणीय पवार साहेबांबरोबर 1 तासाची मीटिंग कर्नाटकाच्या इलेक्शनसाठी झाली होती. आम्ही त्यांचं, ज्याला कुणाला या देशाची सेवा करायची इच्छा असेल, या दडपशाहीच्या विरोधात लढायचं असेल, अरे आम्ही तर सोडा, तुम्हाला कुठे सोडलंय त्यांनी? काल ज्या पद्धतीने प्रेसवर रेड झाले आहेत, कशासाठी? विरोधी बोलले म्हणून ना, दुसरं काय होतं? उद्या तुमच्या होते, आता सुरुवात तिथून आहे. ते हळू ती कीड फिरत राहणार सगळीकडे. दुसरा एक असा प्रश्न मला विचारत होता, आपल्या मतदारसंघामध्ये आपलं एक आंतरराष्ट्रीय विमानस्थळ असा आपली इच्छा होती. अरे माझी तर कधीपासून प्रयत्न चालले. तर त्यासाठी मग आपण बारामतीची का पुरंदरपैकी कुठं आपलं? नाही, साईट पुरंदरची फायनल झालेली आहे. एक्झॅक्ट लोकेशन अजून फायनल नाही झालेलं. लोकांच्या मनामध्ये अनेक काही शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याला. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं जे सरकार आहे आता, त्या सरकारने तो निर्णय घेतला पाहिजे. मी तर गेले 2-2.5 वर्ष सातत्याने त्याचा फॉलोअप करते की निर्णय घ्या, निर्णय घ्या, निर्णय घ्या. आमचं सहकार्यच असेल. आणि लोकप्रतिनिधी म्हणून संजय जगताप आणि मी पूर्ण ताकदीने ते पुरंदरसाठी आम्ही प्रयत्न, आमचं सहकार्य असेल लोकप्रतिनिधी म्हणून. पण जागेचं फायनलच होत नाही. आम्हाला नक्की कळतच नाही जागा कुठे फायनल केली आहे महाराष्ट्र सरकारने. उद्धव ठाकरे साहेबांनी बारामती लोकसभामध्ये सुप्रिया पाठिंबा द्या अशा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे. तर आगामी लोकसभामध्ये शरद पवारांचा जो गट आहे तर तो कुठं कमी पडतो का? कारण की चर्चा अशी चालू आहे की पवारांचाच एक चेहरा तुमच्या विरोधात दिला जाणार आहे, त्याबद्दल काय? मला नाही माहिती माझ्या विरोधात. हे बघा, मी लोकशाहीमध्ये कोणीतरी माझ्या विरोधात लढलंच पाहिजे हा माझा वैयक्तिक मत आहे. म्हणजे ही लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. मी त्यांच्यावर का नाही विचार करत. 3 वेळा माझ्या विरोधात भारतीय जनता पक्ष लढलाय, 4थ्या वेळाही लढतील आणि मी त्याचं स्वागतच करते. लेट द बेस्ट कैंडिडेट विन. मेरिटवर पास होने में मजा आहे, कॉपी करके पास करने में क्या मजा आहे? त्याच्या अनुषंगाने पारदादा आणि सुनेत्रा वहिनीचं नाव चर्चेत आहे तुमच्या. पण ती चर्चा कोण करतंय?
हे आदर्श सर्व अदृश्य शक्ती. त्याच्यामुळे तुम्ही परत मिठाचा खडा कोण टाकतंय? अदृश्य शक्ती. सगळे हा खेळ खंडोबा महाराष्ट्राचा अदृश्य शक्ती. ताई एक अरे अदृश्य शक्ती AS अदृश्य शक्ती. ताई कोणी चुकीचे अर्थ काढू नका. अदृश्य शक्ती AS. अमृताताई फडणवीस परवाच्या कार्यक्रमात म्हणाले आहे की महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः NCP मध्ये अतिशय कष्टाळू, अतिशय प्रामाणिक आणि अतिशय कार्यक्षम असे ते अजितदादा ते आज आमच्याबरोबर आल्यात. NCP मध्ये एकमेव असा चेहरा आहे की ते कर्तृत्वान असा चेहरा आहे, तो आमच्याबरोबर आला आहे. आम्हाला आता कशाचीही कमी नाही. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. काल देवेंद्र फडणवीसने विनंती केली होती वेळ आल्यानंतर अजितदादांना 5 वर्ष मुख्यमंत्री करा. मी माननीय देवेंद्रजींनी जे दादाबद्दल शब्द काढले त्याबद्दल मी देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते. भारतीय जनता पक्षाचे मनपूर्वक आभार मानते. आणि मी एवढीच विनंती करीन की ते जेव्हा अनाऊन्स करतील तेव्हा देवेंद्रजींना माझ्याकडे एकच मागणं असेल की पहिला हार दादाला मला मुख्यमंत्री म्हणून घालायला द्यावा. ही माझी एवढीच त्यांच्याकडे विनंती आहे. त्याचबरोबर मला भारतीय जनता पक्षाचा ते म्हणले ते बॉस आहेत आणि मोठे भाऊ आहेत, पण तरी त्याग म्हणजे भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून इतका त्याग करतंय याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्यांच्या सगळ्या कष्ट करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचंही मनापासून कौतुक करते की ते एवढा त्याग करू शकतात. 60 वर्ष ज्या काँग्रेस मुक्त भारत करायची इच्छा होती त्याच काँग्रेसच्या विचारधारेचा मुख्यमंत्री तुम्हाला मान्य आहे, त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचं मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर 60 वर्ष तुम्ही सतरंज्या उचलल्या, संघर्ष केला, आंदोलनं केली आणि जेव्हा चांदीच्या ताटात जेवणाला बसायची वेळ आली तेव्हा तुम्ही मित्र पक्षाला एवढा मोठा मान सन्मान देता. म्हणजे खरंच खूप खूप धन्य ते भारतीय जनता पक्षाचे दिलदार आमदार आणि पदाधिकारी जे एवढा त्याग करू शकतात. म्हणजे खरंच त्यांचं किती कौतुक केलं ना तरी कमीच आहे बाबा. दाद दिली पाहिजे. पंकजाताईंचा जो काही अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजाताई मुंडे हे महिला मुख्यमंत्री म्हणून हे चेहरे आहेत, परंतु ह्या दोन्ही चेहरे प्रचंड संघर्षातनं आता सध्याला चाललेले आहेत. तर एकूणच ही प्राप्त स्थिती नक्की काय आहे अशी जी एकतर पंकजाताईंच्या वडिलांनी खरंच संघर्ष केलेला म्हणजे भारतीय जनता पक्षाविरोधात जेव्हा होता तेव्हा प्रचंड संघर्ष महाराष्ट्रात प्रमोद महाजनजी आणि गोपीनाथ मुंडेजींनी दोघांनी केलेला आहे. मी खूप जवळून पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर ते दोघंही एवढे मोठे नेते महाराष्ट्राचे होऊन गेले. ते गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाशी भारतीय जनता पक्ष वागलेला आहे, बेटी पढाव और बेटी बचाव म्हणणारा भारतीय जनता पक्ष त्यांना आदरणीय कैलासवासी गोपीनाथ मुंडेंची मुलगी तिला नोटीस पाठवायची हिम्मत पण होते. म्हणजे ह्याच्यात भारतीय जनता पक्ष किती महिलांच्या विरोधात आहे याचं आणखीन एक उदाहरण दिसतं पहिलं. आणि ज्या नेत्यांनी मीठ टाक खडा ना आणखीन एक मिठाचा खडा की ज्या नेत्यांनी संघर्ष केला तुमच्यासाठी लढाई लढली त्या नेत्याच्या घरात त्या मुलीला तुम्ही असं वागवणारा हा पहिलाच पक्ष मी पाहिला असेल. हा पहिला मुद्दा. राहिला महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्र्याचा प्रश्न. एकतर मुख्यमंत्रीपद हे पुरुष किंवा महिलेचं नसतं. कुठलाही मुख्यमंत्री किंवा कुठलंही पद, आता मी एक खासदार आहे, मी काय महिला खासदार नाही आहे, मी खासदार आहे, मला महिलाही मतदान करतात पुरुषही मतदान करतात. त्याच्यामुळे ही जी पदं असतात त्याच्यात पुरुष आणि महिला नसतं. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी कर्तृत्वान असेल आणि महाराष्ट्राला देशात 1 नंबरचं राज्य करेल. ती व्यक्ती कोण हे महाराष्ट्राच्या जनता ठरवेल. आणि त्याचबरोबर कर्तृत्वच हेच क्वालिफिकेशन असावं, ती महिला किंवा पुरुष हे नसावं, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या चर्चेमध्ये महिला पुरुष कर्तृत्व आणि महाराष्ट्राला देशात 1 नंबरचाच व्यक्ती असावा ज्यांनी महाराष्ट्राचं किंवा कुठल्याही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवा असं माझं मत आहे. मोहोळचे आमदार कदम आता जेलमधनं बाहेर आले
त्यांनी एक जाहीररित्या प्रेससमोर स्टेटमेंट केलं की जेलमध्ये वरिष्ठ नेते विशेषतः भुजबळ साहेब हे पवार साहेबांना ब्लॅकमेल करत होते. ही काय प्राप्त स्थिती एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेला? मला असं वाटतं याचं उत्तर तुम्हाला श्री छगन भुजबळांनाच विचारावं लागेल, माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी साहेबांनी असं सांगितलं की सुप्रियाताई खासदार होण्यामागं अजित पवार सारखा भाऊ त्यांच्या पाठीशी आहे म्हणून सुप्रियाताई सुळे खासदार होईल. आणि आताची परिस्थिती बघता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दादांनी जर विरोधी भूमिका घेतली तर आपण त्याबद्दल काय सांगा? जर विरोधी भूमिका घेतली नक्की अमोल मिटकरी असं बोलले? मी ऐकलेलं नाही आणि वाचलेलं नाही. अमोल मिटकरी साहेब बोललेले कुठे बोलले? प्रसारमाध्यमांशी बोलताना कधी? रेकॉर्डवर आहे? हो आहे. मला रेकॉर्ड पाठवा आधी. मी रेकॉर्डवर मी स्वतः ऐकल्याशिवाय मी कधी काय बोलत नाही. त्यामुळे तुमच्याकडे रेकॉर्डवर असेल तर मला पाठवा. एक छोटा प्रश्न. आणि एक मी तुम्हाला सांगते, माझा स्वभाव सांगते की माझ्या आयुष्यात कोणीही, ही माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार आहे की माझ्या आयुष्यामध्ये एवढंसं जरी कोणीतरी माझ्या आयुष्यात केलं असेल ते मी आयुष्यभर कधीही विसरत नाही. त्याच्यामुळे ज्यांनी माझ्या कुठल्याही गोष्टीसाठी माझ्या आयुष्यात एवढं जरी केलेलं असेल त्याला तुम्ही उपकार म्हणा, प्रेम म्हणा, काही म्हणा, मी आयुष्यात कधीही विसरत नाही. त्याच्यामुळे माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अनेक लोक हल्ले करतात, पण मी त्याचं उत्तर माझ्याकडे आहेत, पण मी कधीच देत नाही. कारण कधीतरी एका ताटात जेवलं आहे याची जाणीव मी ठेवते. ताई, यंदाचा दिवाळी पाडवा दोन बाग सर्व पवार कुटुंबासहित होणार का त्यात खंड पडणार? मला विचाराल तर माझी इच्छा सांगू शकते. माझी इच्छा आहे की राजकारण एक तरफ, फॅमिली एक तरफ. मला असं वाटतं सगळ्यांनी सण एकत्रच साजरा केला, हे माझं मत आहे आणि माझी इच्छाही आहे. तर एक प्रश्न असा की चालू होते तसं आपल्या जी संघटना गटाच्या न्यूज आहेत त्या बारामती परिसरामध्ये एकदम स्लो आहे, तर बाहेर कोणती चालू आहेत न्यूज. मग असं वाटतं ना की इथं एक आहे काय विषय नाही, इथे असं नाही. नियुक्त झालेले आहेत बारामती, सगळीकडे जिल्ह्यात झाल्या आहेत. शेवाळे बापूमध्ये 10 दिवस परदेशी गेले होते शेवाळे बापू, ते कालच आलेत. त्यामुळे पुढच्या 8-1 दिवसात होतील. ते आज परदेशी होते. मंत्री उदय सामंत महाराष्ट्रातल्या प्रेसशी समोर परवाला बोलले की आता जे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि विशेषतः भाजपच्या विरोधातली सगळी मंडळी यांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे संताची धनाची दिसतात मिटकरी म्हणाले. नाही, पण पुढचं तुम्ही नाही मला द्यायला दादा. हां, आपल्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय सुप्रिया यांचे भाषण आहे. ते भाषणामध्ये काही बोलले होते की फार कमी बहिणी अशा आहेत की ज्यांच्या पाठीशी भाऊ उभा राहतो. त्यांच्या या मताचं मी 100% समर्थन करतो. कारण बारामती लोकसभा निवडून येण्याकरता तनानी, मनानी आणि धनानी अजितदादांसारखा भाऊ सुप्रियाताईंच्या पाठीशी तन, मन आणि धन. धन पण काय बोलताय ते? आमचं तन मन दादानी नेहमी केलंय, पण राष्ट्रवादी, एक मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की तन आणि मन यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच लढाई लढलेली आहे. पण धनाचं राजकारण कधी केलं नाही आणि कधी आम्ही करणारी नाही. हा अमोल मिटकरींचा गैरसमज आहे की आम्ही धनाने इलेक्शन लढतो. त्यांचं मला माहिती नाही, पण मी स्पष्टपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला सांगू इच्छिते, अजितदादा आणि मी तन आणि मनानी सगळी इलेक्शन लढलेली आहेत, पण दादानी आणि मी कधीही धनाने इलेक्शन लढलेलं नाही. माननीय श्री अमोल मिटकरी यांना मी विनंती करते की धन आणि इलेक्शन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंब याच्यात गल्लत करू नका. यू आर इल इन्फॉर्म्ड. पंतप्रधानांकडून वन इलेक्शन वन नेशन अशा पद्धतीने सुरुवात केलेला आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेच्या निवडणुका होतील असं वाटतंय का?
येणाऱ्या लोकसभेच्या जुमलाबाजी असं काय करता तुम्ही? महिला आरक्षणाचं बिल आणलं, झालं का पास झालं, पण डेटच नाही आहे. तुम्ही फार सिरियसली घेता या लोकांना. आम्हाला सवय झाली आहे, नवीन काय आलं तर ये जो और एक चुनावी जुमला आ गया. आंबेगावमध्ये पवार साहेबांनी आजपर्यंत सभा घेतली नाही. परवा थांबले होते, पण परवा जुन्नरवरनं येताना आंबेगावला थांबले होते, स्टेटमेंट पण केले होते. सभा होणार? सभा नाही, काहीतरी मीटिंग होती बाई आंबेगावला परवा. मी चॅनलवरच बघितलं तुमच्या कुठल्या तरी. संजय राऊत म्हणाले की नवीन जी संसद आहे ते सत्ताधाऱ्यांचं मल्टिप्लेक्स आहे. तुमचा काय अनुभव आहे नवीन संसदेबद्दल? नवीन संसदेत आम्ही जेव्हा गेलो तेव्हा काही म्हणजे मला जुनी संसद एवढ्यासाठीच आवडते की तिथे भारताचं संविधान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, यशवंतराव चव्हाण असतील, या सगळ्या दिग्गजांनी या देशाचं धोरण तिथे केलं. आणि त्या सगळ्या ज्या भिंती आहेत त्या बोलक्या आहेत, त्याच्यात जिवंतपणा आहे. आता नवीन आम्ही जेव्हा गेलो त्याच्यामध्ये असं इतकं लांब एकतर म्हणजे त्याच्यात जे एकत्र बसण्याचा, चर्चा करायचा एक कसं सांगू नाती, जरी आमची वैचारिक लढाई, आमची वैयक्तिक लढाई नाही आहे, त्याच्यामुळे इतकं लांब सगळे बसतात. खासदार आणि ज्यांचे चेहरे पण दिसत नाहीत आम्हाला एकतर. आणि तंत्रज्ञान वगैरे फार काय त्याच्यात ग्रेट नव्हतं एकतर, म्हणजे टेक्नॉलॉजी वाईज पण अर्ध्या गोष्टी चालू नव्हत्या. येतो आणि आम्हाला म्हणजे त्याच्यात अशी पण आणि साधारणपणे आम्ही पार्लमेंटमध्ये गेलो की एकामेकाशी गप्पा गोष्टी, नाती, तुम्ही काय स्कीममध्ये काय करता, आम्ही ह्या सगळ्यामध्ये काही कोऑर्डिनेशनच नव्हतं त्या दिवशी. आणि आम्हाला दुःख एकाचं वाटलं की एवढं करून 5 दिवसाचं सेशन 4 दिवसात केलं. 4 दिवसामध्ये पण जुमलेबाजी झाली. आम्हाला चेक तर दिला महिला आरक्षणाचा, पण त्याला तारीखच नव्हती. जुमलाबाजी हुआ तर मजा नाही आया. 2017 साली शरद पवार साहेबांनी भाजप आणि राष्ट्रवादी युतीसोबत प्रस्ताव ठेवला होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. आणि त्यांनी असं देखील म्हटलं की पवार साहेबांनी त्यावेळेस कोणत्या एजन्सींना घालून आमच्यासोबत येण्याचं ठरवलं होतं. मला एक सांगा, देवेंद्रजींकडे 200 आमदार आहेत, 300 खासदार आहेत, तरी शरद पवारांच्यावर डोळा का हो यांचा? घुमून फिरन उधरी जाते. 18 सप्टेंबर आपण संसदेमध्ये असा मुद्दा होता की मी अजितदादांनी जे केलेले घोटाळे असेल, घोटाळे असेल, बँक घोटाळे असेल, असं नाही ना म्हणले मी. नाही असं म्हणले नाही मी. त्यांच्याकडे गेला नाही असं नाही मी म्हणले. बँक घोटाळा आणि इरिगेशन घोटाळा या संदर्भामध्ये मी आपल्याला मदत करेन असं नाही मी म्हणले. मी असं म्हणाले ऑन रेकॉर्ड की प्रधानमंत्री म्हणतात की महाराष्ट्रामध्ये घोटाळे झालेले आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसला NCPला नॅचरली करप्ट पार्टी म्हणतात. सातत्याने आदरणीय प्रधानमंत्री नॅचरली करप्ट पार्टी म्हणतात. तुम्हाला वाटलं आम्हाला आनंद होता नॅचरली करप्ट म्हटल्यानंतर? वी आर नॉट नॅचरली करप्ट. हा गैरसमज आहे त्यांचा. आणि माझी 2च विनंती आहेत भारतीय जनता पक्षाला, ॲक्च्युली भ्रष्ट जुमला पार्टीला, की जर आम्ही भ्रष्ट असलो तर प्रूफ करा आणि मग आमचे लोक कसे घेतले तुम्ही. आणि जर भ्रष्ट नसलो तर भ्रष्ट जुमला पार्टीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाहीर आमची माफी मागितली पाहिजे की आम्ही जे आरोप केले ते खोटे होते. आरोप करताना अमित शहांचेच शब्द आहेत की तुम्ही जेव्हा आरोप करता तेव्हा 1 बोट तुमच्याकडे असतं, तेव्हा 3 बोटं तुमच्याकडे असतं. त्याच्यामुळे हे मी अमित शहाजींकडूनच शिकले. ताई, शेवटचा प्रश्न ताई की आज ही पत्रकार कट्ट्याची मुलाखत आपल्या मुलाखत ठेवलेली की आपण आता संसदेबद्दल सांगत होता. आपण गेली 15 वर्ष पेक्षा जास्त काळ जुन्या संसदेमध्ये आपण कामकाज केलेलं आहे. त्यातील एक आपला अस्मरणीय प्रसंग किंवा आठवण कोणती आणि का? स्मरणीय अनेक आहेत. कारण का 15 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि एक सातत्याने दिल्लीत आणि मतदारसंघात चांगलं काम करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी गेले 15 वर्ष केलेला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानते, महाराष्ट्राच्या जनतेचे, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांचे आभार मानते. आणि
मी प्रयत्न केला आहे की पार्लमेंटमध्ये आपण पूर्ण एवढी मोठी संधी आपल्याला दिली आहे त्याचं सोनं करण्याचा प्रांजळ प्रयत्न मी करत आले आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे गेले अनेक वर्ष जो पुरस्कार मला मिळतो त्याच्यात पार्लमेंटमध्ये 1 नंबर या देशामध्ये माझा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे लागतो आणि ह्याच्यामध्ये हे सगळं काम करत असताना असंख्य नाती झाली, असंख्य नवीन कुटुंब मैत्री अशी झाली आणि अनेक वेळा विरोधी पक्ष असू दे किंवा सत्तेत असू दे चांगली भाषणं ऐकायची संधी मिळाली आणि मला असं वाटतं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक जर असेल तर तो आदरणीय पवारसाहेबांचा आणि माझा असेल की आम्ही पहिल्यांदा मी लोकसभेला जेव्हा निवडून गेले 3 वर्ष आधी मी राज्यसभेत होते तेव्हा नाही त्याने मला सांगितलं एक गोष्ट, पण ज्या दिवशी आम्ही संसदेत आम्ही एका गाडीतूनच जातो कारण का एका गाडीतून 2 लोक एकाच दिशेने जात आहेत तर एकाच गाडीतून आम्ही कारपूल करतो साहेबांनी सकाळी आम्ही कारपूलमधून निघालो आणि गेट नंबर 1च्या जवळ जाताना त्यांनी मला लोकसभेतून जाताना एकच गोष्ट सांगितली की हा जो गेट नंबर 1 आहे ती पायऱ्या चढताना एक गोष्ट लक्षात ठेव की तू ही पायरी चढू शकतेस कारण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांनी तुला ही संधी दिली आहे. ही पायरी चढताना जेव्हा जेव्हा त्या मतदाराची आठवण आणि मान सन्मान ठेवशील ही पायरी चढू शकशील. ज्या दिवशी त्या मतदाराला ही पायरी चढताना विसरशील तुला ही पायरी चढता येणार नाही. हे तो दिवस आणि आजचा दिवस. मी जेव्हा जेव्हा भाषणाला उभी राहते तेव्हा तुम्ही माझी सगळी भाषणं काढून टाका. मग इधर बारामती किंवा महाराष्ट्राच्या मॉडेलचा जरी टीका करत असली तरी एक उदाहरण जरी मी काही असेल तरी महाराष्ट्राच्या बद्दल आणि बारामतीबद्दल माझ्या प्रत्येक भाषणात बोलते कारण ही एक गोष्ट आणि ही आठवण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे की हे त्याचबरोबर अनेक आठवणी म्हणजे मनमोहन सिंगजी असताना सुषमाजी आणि प्रणब मुखर्जींचा होणारा एकामेकाला त्या डिबेटमधली गंमत त्यांनी एकामेकावर केलेली टीका पण एखादी शायरी पण एखादी कविता पण आणि तो जो माहोल होता जी मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये होती की विरोधक म्हणजे शत्रू नाही. तो मिठाचा खडा जो मी म्हणते ना तो अदृश्य शक्तीचा जो मिठाचा आहे ते जे वातावरण होतं की आम्ही कधीच वैयक्तिक विरोधक नव्हतो. अरुण जेटलीजी त्यांच्या मुलांची लग्न झाली तेव्हा रोज संध्याकाळी कदाचित त्या भारतीय जनता पेक्षा मीच जास्ती असायची कारण का आमचे वैयक्तिक कौटुंबिक संबंध होते. दिल्लीमध्ये आमच्या घरात कुठलाही काही कार्यक्रम असेल तर अरुणजींची सगळी फॅमिली आवर्जून प्रत्येक कार्यक्रमाला हजर आणि अरुणजी नसले तरी माझ्या मनात त्या कुटुंबाबद्दल आजही तेवढंच प्रेम आणि आदर आहे. सुषमा स्वराज एक आदर्श आमच्यासाठी भारतीय जनता पक्षात पण फक्त प्रेम. राजनाथ सिंगजींबद्दल मनात आदर आणि प्रेम आणि मी त्यांची का उदाहरणं देते कारण का ते विरोधातले म्हणजे प्रणब मुखर्जी मनमोहन सिंगजी सोनियाजी किती तुम्हाला उदाहरणं देते खडगेजी ही आपली एकाच विचाराची होती त्याच्यामुळे एकामेकाचं कौतुक केलं तर काही त्या नात्याबद्दल ओलावा सांगितला नाही पण विरोधी असूनही आमच्या नात्यावर जो ओलावा होता तो दुर्दैवाने या अदृश्य शक्तीमुळे ते अंतर वाढत चाललं आणि ते जर आमच्याशी बोलले आमच्याशी गोड बोलले तर अदृश्य हातांना आवडत नाही मग ते मिठाचा खडा टाकतात त्याच्यात. शेवटचा प्रश्न आता परत सोमवारी आज कोण वार आहे शुक्रवार आता सोमवारी परत पुढे राहतो. या ठिकाणी ताईंनी खूप शेवटचा एक प्रश्न होता. बारामती लोकसभा मतदारसंघ हा एक हाय परफॉर्मिंग मतदारसंघ आहे आणि अर्थातच पुन्हा एकदा 2024मध्ये मी महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभा मतदारसंघासाठीच तिकीट मागणार आहे. माझ्या मायबाप मतदारांना मी केलेलं काम माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा अर्थातच मी त्यांच्या पुढे ठेवणार आहे. पण ते म्हणतील ठीक आहे तुमचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स चांगला आहे तुमचा विकास चांगला झाला आहे तुमच्या 6 स्कीममध्ये तुम्ही देशात टॉपर आहात व्हॉट नेक्स्टमध्ये मला माझा प्रयत्न राहील की बारामती लोकसभा मतदारसंघात जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते वेळेत झालंच पाहिजे आणि ते लवकरात लवकर म्हणजे माझा प्रयत्न चालला होता 2024मध्येच पहिलं विमान उडवायचं पण दुर्दैवाने सरकार गेलं आणि बरंच काय झालं त्याच्यामुळे आता त्याला डिले झाला पण ते झालं पाहिजे. तिथे एक फ्रेट कॉरिडॉर करायचं तर फ्रेट कॉरिडॉरमधून ह्या संपूर्ण भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना
त्या फ्रेट कॉरिडॉरमधून इंडियाचं सरकार येणार आहे. ते काय कांद्याला 40% टॅक्स लावणार नाही. त्याच्यामुळे इथूनच बारामतीची साखर, बारामतीचा तांदूळ, पुरंदरची अंजीर डायरेक्ट एअरपोर्टला जाणार आणि परदेशी जाणार आणि तुमच्या सगळ्यांना जास्त पैसे मिळणार. ते एक मोठं धोरण आपल्याला करायचं आहे. त्याबरोबर शिक्षण संस्था, शिक्षणाचा दर्जा हा सातत्याने वाढला पाहिजे. आता तो कमी झाला. तिसरी गोष्ट की ज्या नोकऱ्या आहेत सरकारमधल्या त्या कॉन्ट्रॅक्टवर नसणार, त्या परमनंटच असणार. EPF 95 इंडियाचं सरकार आल्यावर पेन्शनला न्याय आम्ही देणार, हमी भाव आम्ही देणार, पेन्शनचं काम करणार, सगळ्या साखर कारखान्यांना, सगळ्या इंडस्ट्रीला न्याय देणार. आणि महाराष्ट्रामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात इन्व्हेस्टर येतोच, तो प्रेमानेच येतो. आपल्या सगळ्या MIDCs चांगल्या चाललेल्या आहेत. आता जेजुरीची जरा मध्ये स्लो झाली होती, ती पण हळू पिकअप होते. जेजुरीचं मंदिराचं काम 350 कोटी रुपये महाविकास आघाडीने, त्यातले 100 कोटी आले. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी आणि ज्या ज्या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या स्कीम्स आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवा. जो भी करेंगे दिल से करेंगे, द्वेष नॉट अलाउड. आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करून मार्ग काढू, आणखीन अभ्यासिका वाढू. ते करणे केलं आणि इट हॅज टू इव्हॉल्व. म्हणजे तुम्हाला आठवत असेल आधी मोबाईल नव्हता, मग आपण 2G आणलं, आपण 4G आणलं, आता 5Gवर आहे. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी येत राहतील, तंत्रज्ञानातून बदल होता राहिला. आणि तो आपल्या मतदारसंघात सगळ्यात हाय परफॉर्मिंग ITIs आपल्या मतदारसंघात. सगळ्या शाळा, कॉलेजेस, इन्फ्रास्ट्रक्चर, हॉर्टिकल्चर, मुळशीमधलं हिंजवडी तुम्ही बघा, फेज 1, 2, 3. आता मला सांगायला लागतं आता स्टॉप, अभी नाही आहे, पाणी नाही आहे भैया. आणि त्यानंतर एक थोडासा वेगळा विषय म्हणते की माझा प्रयत्न राहील की बारामती लोकसभा मतदारसंघ हा प्लास्टिक मुक्त भारतातला पहिला लोकसभा मतदारसंघ आपल्याला करायचा आहे. मुक्त तो होणार नाही एवढं तुम्हालाही कळतंय, मलाही. पण जरा 100% प्लास्टिक वापरत असू का नाही ते 50%वर आणायचं. आणि वॉटर मॅनेजमेंट, पाण्यासाठी आपण खूप चांगलं काम केलं आहे सगळ्या मतदारसंघात. पण ते आणखीन त्याच्यात सुधारणा कशी आहे, सेल्फ डेव्हलप. मी कधी कुणा दुसऱ्याबरोबर कॉम्पिटिशन करत नाही, मी स्वतःबरोबर करते. की आज जर मी आता जर माझा हाय परफॉर्मिंग आहे, माझ्या 6 स्कीम्समध्ये आपला लोकसभा मतदारसंघ देशात हाय परफॉर्मिंग आहे, पुढच्या वेळेस 12 करू, त्याच्या पुढच्या वर्षी 24 करू. त्यामुळे सातत्याने स्वतःच्या विरोधातच आपण कॉम्पिटिशन केली पाहिजे आणि त्याला हाय परफॉर्मिंग केलं. आयोगाकडून चिन्ह गोठावलं जाऊ शकतं राष्ट्रवादीचं, अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादीचं जे चिन्ह आहे ते गोठावलं जाऊ शकतं का? जर न्याय मिळाला तर ऑन मेरिट पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केलं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर अर्थातच पक्ष आणि चिन्ह आदरणीय पवार साहेबांना मिळालं पाहिजे, काही मला वेगळं सांगायची गरज नाही. पण कॉपी, गोलमाल आणि अदृश्य शक्ती त्यांनी काय केलं तर भी कुछ भी हो सकता है. या ठिकाणी ताई आज आपल्या एकच करा. येस, डन, गो फॉर इट. बोला, रॅपिड फायर करो, मजा आ रहा है. सध्याच्या राजकारणामध्ये पाहता राष्ट्रवादीमध्ये आता ह्याच्यानंतर रॅपिड फायर. राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आहेत. आता इलेक्शन जवळ आले तर अजितदादा गटाकडून बारामती तालुक्यासाठी सेल अध्यक्ष म्हणजे कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निवड केली, तर तुमच्या गटाकडून कुठल्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल? का नाही मिळणार, मिळणारच ना. कधी? पुढच्या 8-10 दिवसात होईल. आधी मी एवढं बारीक बघत नव्हते, आताही मी एवढं बारीक बघत नाही. माझं म्हणणं आहे की जे टॅलेंटेड असतील त्यांना संधी मिळावी. एकतर शेवाळे बापू सगळं आता अध्यक्ष आहेत, मी प्रोटोकॉल पाळते. मी का आधी बघत नव्हते, कारण का मी प्रोटोकॉल पाळायचे. आणि आजही माझा प्रयत्न आहे की सगळ्यांचा मान सन्मान करून प्रोटोकॉल पाळून निर्णय घ्यावे. आता शेवाळे बापू अध्यक्ष आहेत, शेवाळे बापू जो निर्णय घेतील तो सगळ्यांना विचारूनच. आणि ते मध्ये 10 दिवस परदेशी गेले होते म्हणून. अरे मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. रॅपिड फायर चलो. महाराष्ट्रातलं आवडतं ठिकाण? अरे सो डिफिकल्ट. एलोरा अजंठा. आवडता सिनेमा हिंदी मराठी कुठला? मोगले आझम. आवडतं मराठी गाणं? मराठीच गाणं पाहिजे. कोण्यावर, कुणाच्या खांद्यावर कुणाची ओझी.
दिल तड़प तड़प के कह रहा है आप तू आजी जा. आप तो आप Yes. ताई आवडते मुख्यमंत्री पर्याय दोन आहे. अच्छा, दोनच आहेत त्यातलं एकच. उद्धव साहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस. अर्थातच उद्धव ठाकरे. आवडता दादा राजेंद्र दादा, अजित दादा. एवढं दोनच चॉईस आहेत. माझे बाकीचे 4 भाऊ नाराज होतील. हा 20 मार्क मायनस. नाही जो नाही उत्तर. आवडती भाऊजाई सुनेत्राताई पवार, शर्मिलाबाई पवार, सुनंदाबाई पवार. आता ह्याच्यात 3 मग 6 मधले एक द्या असं नाही. मार्क मायनस. मायनस मान्य. आवडते आयुष्यात शहर- सगळेच बॉल खेळायचे नसतात. आवडते शहर दिल्ली, बारामती. माय गॉड डिफिकल्ट. बारामती. बारामती. आवडता भाचा आवडता भाचा. पार्थ पवार. का मला खूप भाचे आहेत असे एक थोडी असतात. बघा आईला ना सगळीच मुलं समान असतात. कुठली आई असं चॉईस करू शकत नाही. राजकारणातील आदर्श नरेंद्र मोदी साहेब, पवार साहेब. So easy. आता हे अगदीच म्हणजे तुम्हाला मला मार्क द्यायचेच आहे. ऐसा नाही, थोडा टफ क्वेश्चन पूछो यार. मी कॉपी कर. मोदी साहेब पवार साहेबांना आदर्श मानतात. शेवटचा प्रश्न, सर्वात प्रिय व्यक्ती पर्याय पवार साहेब, प्रतिभा काकी पवार आणि सदानंद सुगे साहेब. अरे माझी मुलं आहेत ना, असं काय. अरे बापरे, दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट वन. आई, वडील का नवरा? आई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.